PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला. कथेचे नाव आहे मेड फॉर ईच अदर, भाग 20. लेखिका प्राची सुळे. देवी, ये बाळा बस, सावकार बोलले. हो बाबा, आली. देविका त्यांच्या बाजूला पाठीमागे बसली. ड्रायव्हरने ती आलिशान कार सावकार बिलाकडे घेतली. कथा पुढे चालू. जितूला त्याच्या घरी सोडून अबीर ऑफिसला आला. पण जितूला घरी सोडताना त्याला त्या दोघांना घरी खूप खोटं बोलावं लागलं होतं. जितूला अशा अवस्थेत घरी आलेलं बघून त्याच्या आईने तर गळा काढला. अरे देवा, काय झालं जितूला? कुठं हाणामारी केलीस? ही त्याचा चेहरा हातात पकडत बोलली. तेवढ्यानेही जितू कळवळला. अबीरने वाचवलं. काकू, शांत व्हा, काही जास्त लागलं नाहीये, घाबरायचं कारण नाही, अबीर तिला समजावत बोलला. अरे पोरा, काय घाबरू नगं बोलतोय? जितूचं थोबाड सुजलंय बघ किती. बोलताना तिचा आवाज रडवेला झाला. अबीरने जितूला सोडून त्याच्या आईकडेच मोर्चा वळवला. तिचे हात हातात घेतले. काकी, माझ्यावर विश्वास आहे ना? खरंच जास्त लागलं नाहीये. आम्ही बाईकवरून जाताना टायरखाली दगड आला आणि बाईक घसरली. आता मी हेल्मेट लावलं होतं. जितूला नाकाला थोडी दुखापत झाली. त्याला लगेच डॉक्टरकडे नेलं. त्याची तपासणी केली. 2 टाके पडलेत. 5-6 दिवस बँडेज ठेवायचे, मग डॉक्टर स्वतः काढून टाकतील. जीवावर बेतण्यापेक्षा नाकावर निभावलं हेच आपल्यासाठी मोठं आहे ना? अबीरने शेवटचा समजावण्याचा प्रयत्न केला आणि ही मात्र लागू पडली. आई थोडी शांत झाली. तेवढ्यात जितूची लहान बहीण प्रिया दोघांना चहा घेऊन आली. दोघे बसले. अबीर, तुझ्यावर विश्वास आहे रे, पण आईचं काळीच तुटायचं ना. चहा प्या, आई बोलली. दोघांनी चहा संपवला. अबीर उठला. जितूच्या खांद्यावर हात ठेवला. त्याला काळजी घे म्हणून सांगितले. काकू, काकांना पण सांगा, घाबरायचं कारण नाही, आणि मी येत जाईन जितूला भेटायला. अबीर तिथून निघाला. तो सरळ ऑफिसमध्ये आला. अभिजितच्या केबिनच्या दारावर अबीर उभा राहिला. दादा, येऊ का? तो म्हणाला. ये अबीर. जितूला सोडलंस का घरी? काकू ठीक होती ना? अभिजितने विचारले. हो, सोडलं. काकू आधी घाबरली, पण मी समजावलं तिला. खुर्चीत बसत अबीर बोलला. खरं तर अबीरला सतावत असलेला प्रश्न दादाला विचारायचा होता की तो आमच्या मागे कसा आला? त्याला कसं काय समजलं? अबीर शांत आहे पाहून अभिजितने त्याच्याकडे पाहिलं. अबीर, आता आला आहेस तर चल, तुला तुझी केबिन दाखवतो, तो म्हणाला. दादा, काय घाई आहे? बघेन ना नंतर, अबीर त्याला थांबवत बोलला. दादा, ॲक्च्युली मला हे सगळं कसं समजले हेच विचारायचे आहे ना? अभिजितने त्याचं मन वाचलं. हो दादा, हेच विचारायचे आहे, अबीर स्पष्टच बोलला. अबीर, मला हे काल रात्री समजलं. तू आणि जितू बाहेर अंगणात बोलत होता तेव्हा मी तिथेच होतो. म्हणजे तुमच्या आधी मी तिथे आलो होतो. तुम्हाला येताना बघितलं तेव्हा तुमच्याशी बोलावं म्हणून आलो, तर पहिलंच रागाचं जितूचं वाक्य कानावर आलं. मग नाही आलो, पण तुम्ही काय बोलताय हे ऐकण्याचा मोहही आवरता आला नाही. देविकाबद्दलचं बोलणं होतं आणि सारा प्रकार स्पष्ट झाला. वाटले तेव्हा समोर यावं, पण दुसऱ्या दिवशी तुम्ही जो प्लॅन केला होता तो अंमलात कसा आणता ते बघायचे होते, आणि जर माझी काही मदत लागली तर मी तिथे असावं म्हणून तुमच्या मागे आलो. नंतर जे घडलं त्याला मी साक्षीदार झालो. अभिजितने अबीरला सगळं काही व्यवस्थित सांगितले. पण दादा, मी हे देविकाबद्दल असं खोटं बोललो. तिला सितारा सिंग बनून आपल्या घरात ठेवलं. नकळतपणे या प्रकरणात ओढलो गेलो. कदाचित त्याचा त्रास आपल्या घराला सुद्धा झाला असता. अबीरला अभिजितचं मन जाणून घ्यायचं होतं. बरोबर, तू जे काही केलंस ते नियमाला धरून नव्हतेच. मोठी लोक असताना त्यांना विश्वासात घेण्याऐवजी तूच तुझ्याप्रमाणे निस्तरत होता. धोका तर होताच, पण अबीर, हे माझं मत झालं असतं तेही कधी, जर मी काल तुझे विचार ऐकले नसते तर. आता तुला फायर करत असतो. तुझं काही ऐकून घेतलं नसतं की समजूनही घेतलं नसतं. पण लक्षात आले तू वागलास ते अगदी योग्य होते. देविका गंमत म्हणून घरातून पळून गेलेली मुलगी नव्हती, तर तिच्यावर आलेल्या संकटातून वाचवण्यासाठी ती पळाली होती. तुला फक्त देविकाला मदत करायची होती, हे माझ्यासाठी पुरेसं आहे. अभिजित त्याच्याकडे पाहत हसत बोलला. अभिजितच्या एवढ्या स्पष्टीकरणावर अबीर गहिवरला. दादा, किती विचार करतो आपला, आणि त्याचा विश्वासही आहे. त्याच्या चेहऱ्यावर मंद स्मित आले. दादा, थँक्यू. तू किती विचार करतोस माझा. मी बरोबर होतो आणि हेही तू म्हणालास ना. आता मला कसली चिंता नाही. अबीर पाणावलेल्या डोळ्यांनी बोलला. मग
आपल्या आबांचे संस्कार आहेत आपल्या दोघांवर, ते वाया कसे जाणार? आबा काय म्हणतात? आधी परिस्थिती समजून घ्या, मग मार्ग काढा, अभिजित हसत बोलला. त्याच्या हसण्यात अबीरचेही हास्य मिसळले. अबीर, पण एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली, ती सांगतो, तो म्हणाला. काय ती दादा? अबीरने विचारले. देविका. तिचं काय? देविकाचं तुझ्यावरचं आकर्षण. आता मी आकर्षण का म्हणतोय तर ती तुझ्याबद्दल काय विचार करते माहीत नाही, प्रेम करते का तेही माहीत नाही, पण तरी त्या मुलीच्या डोळ्यात तुझ्याबद्दल काहीतरी स्ट्रॉंग आहे जे मला सारखं जाणवत होते. शेवटी जाताना ती म्हणालेले ते वाक्य अजूनही माझ्या कानात आहे. काही गोष्टी न सांगताही कळतात. याचा अर्थ काय होतो तो तूच शोधून काढ. अभिजित म्हणाला. पण चला, सगळं चांगलं झालं हे महत्त्वाचे. देविका तिच्या वडिलांकडे सुखरूप पोहोचली. आता ते काय ती अनाउन्समेंट करणार आहे तिच्या वाढदिवशी, तेही चांगलं आहे. तू काय विचार केला आहेस? त्यांच्या फंक्शनला जायचे? त्याने विचारले. दादा, आता तू जाणार असशील तरच मीही येईन. देविकाच्या वडिलांनी स्वतः आमंत्रण दिले दोघांना. अबीर खाली मगत बोलला. बरं, ते बघू आपण. पण देविकाच्या मनात काय आहे ते जाणून घे बाबा. अभिजित त्याची फिरकी घेत बोलला. दादा, हे सगळं आबांना कळलं तर? अबीरने शंका काढली. अबीर, त्याचा विचार आता करू नकोस. देविकाला मदत करण्यापूर्वी केला होतास का की आम्हाला कळलं तर काय होईल? तेव्हा आता शांत राहा. आणि आबांना खरंच कळलं तर आपण त्यांना काहीही न लपवता सांगायचे. मला खात्री आहे ते नक्की समजून घेतील. ऑफिस बॉयने दोघांना कॉफी आणून दिली. दोघे कामाचं बोलत कॉफी संपवत होते. केबिनच्या दारावर टकटक झाली. ऑफिस बॉय उभा होता. बोल नाथा. साहेब, आपल्याला भेटायला आंबेवाडीचे माणिकराव घाटगे आले आहेत, तो म्हणाला. अच्छा, बरं बरं, 2च मिनिटच त्यांना थांबव, अभिजित बोलला. दादा, हा माणिक घाटगे जयसिंगराव यांचा मुलगा ना? अबीरने विचारले. हो, त्यांचा मुलगा आणि मानिनी त्याची लहान बहीण, अभिजित बोलला. अबीरला माणिक ऑफिसला का आला हे कळत नव्हते. दादाने त्याला आत बोलवल्यावर समजेल. अभिजितने बेल वाजवली. शिपायाला माणिकला आत पाठवण्यास सांगितले. अबीर एक खुर्ची सोडून बसला. दारावर टकटक झाली. दोघांनी त्या दिशेला पाहिले. दारात 5-10 पेक्षा जरा जास्त उंची असलेला, शरीराने पिळदार आणि करारी तेजस्वी चेहरा असलेला माणिक उभा होता. त्या दोघांकडे बघून मंद स्मित करत होता. या माणिकराव, बसा. आज कसं अचानक येणं केलं? अभिजित उठून उभा राहत बोलला. अभिजित साहेब, असं कोणी कोणाकडे बिना कामाचं जात असतं का? तसंच महत्त्वाचं काम आहे तेव्हा म्हटलं तुम्हाला भेटून यावं. इथे तर अभिराव पण आहेत, म्हणजे सोन्याहून पिवळं झालं म्हणायचं, माणिक खुर्चीत बसत बोलला. त्याच्या या वाक्यावर अभिजित आणि अबीरने एकमेकांकडे पाहिले. अभिजितने त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवला व त्याला कॉफी सांगितली. अभिजित साहेब, असं कोणी कोणाकडे बिना कामाचं जास्त जात असतं का? तसंच महत्त्वाचं काम आहे तेव्हा म्हटलं तुम्हाला भेटून यावं. इथे तर अभिराव पण आहेत, म्हणजे सोन्याहून पिवळं झालं म्हणायचं, माणिक खुर्चीत बसत बोलला. कार सावकार बंगल्याच्या पोर्चमध्ये आली. भोला लगेच उतरला व व्यंकटेश सावकारांच्या बाजूचा दरवाजा उघडला. देविका उतरली. तिने समोर असलेली बंगल्याची भव्य इमारत पाहिली. फक्त काही दिवसच या घरापासून लांब झाली होती, पण असे वाटले की ती पुन्हा इथे येणे नाही. पारस आणि काकाने जी घाणेरडी खेळी खेळली होती त्यात आपण वाचू शकू ही शाश्वती तिला नव्हती, पण अबीरमुळे आज सुखरूप आपल्या घरी आलो आहोत. अबीरचा विचार मनात आला आणि तिचं मन हळवं झाले. अबीर त्याच्या घरी आणि मी माझ्या घरी, पण मागचे काही दिवस आम्ही एकत्र होतो ते क्षण आता परत जगावे वाटतायत. देविका तशीच उभी राहिली. देवी, चल बाळा, थांबलीस का? सावकारांच्या आवाजाने ती भानावर आली आणि त्यांच्या मागे चालू लागले. दोघे आत आले. समोर कलावती उभी होती. विचित्र नजरेने ती दोघांकडे बघत होती. सावकारांनी एकदा तिच्याकडे पाहिलं आणि दुर्लक्ष करून ते पुढे चालू लागले. देवी, चल, तू खूप दमली आहेस, तुला विश्रांतीची गरज आहे. रात्रीचे जेवण तयार झाले की भोला बोलावेल आपल्याला, बोलून सावकार पुढे चालू लागले. थांबा भाऊजी,
कलावतीच्या आवाजाने दोघे थांबले. भाऊजी, हे कुठे आहेत आणि पारस, तिने अचानक विचारले. त्यांना जिथे असायला हवे तिथे, सावकारांनी तुटक उत्तर दिले. म्हणजे कुठे? कलावती त्यांच्यासमोर उभी राहत बोलली. काकीचं असं थेट वडिलांसमोर उभं राहणं देविकाला आवडलं नाही. सावकारांनाही ते खटकलं आणि रागही आला. त्यांना जिथे हसायला हवं ते तिथे आहेत, जेलमध्ये, ते ठणकावून बोलले. हे ऐकताच कलावतीने कानांवर हात ठेवला. काय बोलताय तुम्ही? स्वतःच्याच भावाला जेलमध्ये टाकताना काही वाटलं नाही का? आणि माझा पारस, त्याचं तर आयुष्यच उद्ध्वस्त करून टाकलं. मी म्हणते, कशाच्या आधारावर असं केलं? कलावती रागाने धुमसत कडाडली. तिचे शब्द जणू उकळत्या तेलात बुडवून काढलेले वाटत होते. सावकारांनी एकदा देविकाकडे पाहिले आणि त्यांनी रागाने भरलेली नजर कलावतीकडे वळवली. बरं झालं विचारलंस ते, नाहीतर तुझा नवरा आणि मुलगा कुठे आहेत हे तुला कोणी सांगितले नसते. काय म्हणालीस? कशाच्या आधारावर असं केलं? मी विचारतो, तुम्ही लोकांनी काय केले माझ्या मुलीसोबत? अरे, माझ्या निष्पाप मुलीचा हक्कनाक स्वतःच्या स्वार्थासाठी बळी घ्यायला निघालेले तुम्ही 3 नराधम. मला सांगतेस तुझ्या पारसचं आयुष्य उद्ध्वस्त झाले वाटते? मग देविकाचा असा क्रूर छळ करताना कुठे गेला होता तुझा मायेचा ओलावा? बोल. स्वतःच्या मुलावर आलं तेव्हा तुला सहन होत नाहीये, आणि मी, माझं काय? तुमच्यामुळे तिला बिचारीला कुठे कुठे नि कशा यातना सहन कराव्या लागल्या याचा अंदाज तरी आहे का तुला? तू सुद्धा त्यांना सामील होतीस ना? एका बिना आईच्या मुलीला माया करणे, प्रेम देणे तर दूरच, पण तू कैद्याशीण झालीस तिची. एवढाच तुला पुळका असेल ना त्या दोघांचा, तर जा, चालती हो, निघ इथून आणि राहा तिथे जेलमध्ये. व्यंकटेश तिच्या भयंकर क्रोधित होऊन बोलले. असं बोलल्यामुळे त्यांना धाप लागली, खोकला आला. देविका पटकन त्यांच्याकडे धावली. भोला पाणी घेऊन आला. बाबा, नका ना त्रास करून घेऊ, मी आले ना आता, सगळं काही नीट होईल, मी आहे तुमच्यासोबत. देविका कलावतीकडे बघत बोलली. कलावतीचा चेहरा उतरला होता. मघाचा तिचा जोश कुठल्या कुठे निघून गेला. देविका आणि भोला सावकारांना त्यांच्या रूममध्ये घेऊन आले. भोला, आधी दार लावून घे, सावकार पटकन बोलले. देविकाने त्यांना खुर्चीत बसवले. बाबा, तुम्ही काकीच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ, तिचा स्वभाव माहिती आहे ना, दुर्लक्ष करा. देविका त्यांचा हात हातात घेत बोलली. बेबी साहेब, तुम्ही बोला, जेवण लागलं की बोलावतो तुम्हाला. भोला बोलला व बाहेर निघून गेला. देविकाने दार लावून घेतले. देवी, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. देविकाने तिच्या बापांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांना काय विचारायचं आहे ते समजले. बाबा, मला माहिती आहे तुम्हाला काय जाणून घ्यायचे आहे, आणि तो तुमचा अधिकारच आहे. या दिवसात मी कुठे होती, कशी होती, सगळं सांगणार, आणि त्यातला एक शब्दही खोटा नसणार हे वचन देते. तसं पाठारे अंकलना जे सांगितलं तेच असणार आहे. देविका त्यांच्यासमोर बेडवर बसत बोलली. मनकवडी, सावकारांच्या मनात विचार आला. हो बाळा, मी पिता आहे तुझा, तुझी काळजी तर मला असणारच, तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे माझा, ते म्हणाले. बाबा, मला एक सांगायचं आहे तुम्हाला, देविका अडखळत बोलली. सावकारांच्या चेहऱ्यावर शंकेचं जाळं पसरलं. बाबा, घाबरू नका, हे काका आणि पारसबद्दलच आहे. मला कळलं तुला काय सांगायचं आहे ते. व्यंकटेश आणि पारसला जेलमध्येच ठेवणार का? तर त्याचं उत्तर आहे नाही. पण हां, थोडे दिवस राहू दे तिथे, कळू दे वाईटाचं फळ वाईटच मिळतं ते जे वागले त्याला क्षमा नाहीच, तरी केवळ लहान भाऊ आहे, पारसचं सारं आयुष्य पडले, त्यामुळे त्यांच्यावर केस करावी की नाही या विचारात आहे. पण हे सगळं काही दिवसांनी बोलू, आत्ता नाही. आता घाई आहे ती तुझ्या बड्डे पार्टीची, एकदम ग्रँड होणार आहे. शहरातले सगळे उद्योजक, राजकारणी, प्रतिष्ठित लोकांना बोलावलं आहे. बाबा, पण एवढं का ग्रँड करायचं आहे तुम्हाला बर्थडे? घरी साधेपणाने करू ना. देविका म्हणाली. नाही हां, अजिबात नाही. तो दिवस सावकार इंडस्ट्रीसाठी खूप मोठं असणार आहे आणि तुझ्यासाठीही. सावकार हसत बोलले. एक काम कर, उद्या फायनान्स हेड दिवेकरांना मला भेटायला सांग, मला काही गोष्टी त्यांच्याशी डिस्कस करायच्या आहेत. सावकार बोलले. बरं, करते, तुम्ही आता आराम करा आणि मी माझ्या रूममध्ये जाते. देविका रूमच्या बाहेर आली. अभिजितने माणिकसाठी चहा बिस्किटे मागवली. सगळं झाल्यावर तो मूळ मुद्द्यावर आला. बोला माणिकराव, तो म्हणाला. अभिजितराव, आमची लहान बहीण मानिनी खूपच हट्टी आहे बघा. कुठलीही गोष्ट हवी म्हणजे हवीच. तडजोड काय ते माहीत नाही तिला. मग झेडपीच्या कचेरीत तुमचे आबा आणि बाबा भेटले
आमच्या बाबांनी मानिनीचा पस्ताव ठेवला. आबा म्हणाले घरी विचारून सांगतो, पण अजून काही उत्तर नाही आलं म्हणून म्हटलं स्वतःचून विचारावे तुम्हाला. माणिक स्पष्टच बोलला. माणिकराव, हा बघा अबीर, आजपासून तो ऑफिस जॉईन करणार आहे. आता कुठे तो शिकतोय. लग्न करायचं तर व्यवहारातलं त्याला सगळं शिकून घ्यायला हवं. व्यवसाय सांभाळता यायला हवा ना. उगाच घाई काय कामाची. अभिजित वेळ मारून नेत बोलला. कोण ती मानिनी? तिला का माझ्याशीच लग्न करायचे आहे? आणि तिचे वडील भाऊ सरळ तिची मागणी घेऊन आमच्यापर्यंत येत आहेत. ही तर जबरदस्ती झाली. मनाविरुद्ध लग्न कसं टिकणार? अबीर विचारात हरवला. त्याला मानिनी अतिशय लाडवलेली, हट्टी आणि उद्धट मुलगी वाटू लागली. असं कसं होकार देणार? अबीरला कंटाळा येऊ लागला. बरोबर बोलता अभिजितराव तुम्ही. व्यवहार आणि व्यवसाय दोन्ही बी बरोबर यायला हव्यात तरच निभावं लागतं. पण मानिनीने हट्ट धरला आणि पाठवून दिले. दोघं बी एकाच कॉलेजात होती. अभिराव, तुम्हाला आमच्या मानिनीला पाहिल्याचं आठवत नाही का? कमाल आहे. माणिक अबीरकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने बघत बोलला. नाही, मला नाही आठवत. अबीर पटकन बोलला. मला थोडा वेळ हवाय. अभिजित दादा बरोबर राहून व्यवसाय शिकायचा आहे. मगच मी विचार करेन. अबीर निरोपाचं बोलला. त्याला माणिक कधी जातोय असं झालं होतं. अबीरचं बोलणं माणिकला थोडं खटकलं, पण तसे दाखवून न देता तो उठला. तसे दोघेही उठून उभे राहिले. अभिजितराव, एकुलती एक बहीण आहे आमची. तिच्या सुखात आमचं सुख. आबांशी परत बोला आणि भेटू सारे तुमच्या घरी पुढची बोलणी करण्यासाठी. माणिक शेवटचा बॉम्ब टाकूनच गेला. त्यांचा निरोप घेतला आणि केबिन बाहेर गेला. तो गेला आणि अबीर धुमसला. दादा, कोण मानिनी? माझ्या कॉलेजमधली म्हणे. मी नाही ओळखत तिला. एवढी माझी माहिती ठेवून आहे आणि असं एकतर्फी कसं होणार? अबीर म्हणाला. अबीर, शांत हो. पहिले ही मानिनी खरं तुझ्या कॉलेजला होती का ते बघ आणि कुठल्या वर्षाला. जितूला विचार, मग बघू पुढं काय काय ते. अभिजित त्याला शांत करत बोलला. क्रमश, कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. कथा आवडत असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. बेल आयकनला क्लिक करा म्हणजे पुढे येणारे नवीन पार्ट्स तुम्हाला मिळत राहतील. आणि हाईप बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक अँड कमेंट अँड डू सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू सो मच.